कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? आता हा वेदांसंबंधीचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रथम तर तुम्हाला माहिती हवं, 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, बरोबर. तर संगीताचा उल्लेख तो आहे सामवेदामध्ये. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामवेद, बरोबर. संगीताचा उल्लेख आहे सामवेदामध्ये. आणि वैदिक काळात जे यज्ञातील मंत्र आहेत ते गायन रूपात, कशात? गायन रूपात सादर केले जातात, तेच सामवेदामध्ये. ओके, आणि म्हणूनच सामवेदाला काय म्हणतात? तर सामवेदाला आपल्या भारतीय संगीताचा पाया म्हटलं जातं मित्रांनो. ओके, भारतीय संगीताचा पाया कोणत्या? आपल्या सामवेदाला म्हटलं जातं. आणि या 4 वेदांची जर माहिती तुम्हाला द्यायची झाली तर ऋग्वेद आहे. ओके, ऋग्वेद हा पहिला वेद आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, पहिला वेद आहे. ओके, आणि यामध्ये विविध देवता म्हणजे विविध देवतांचं पूजा केली जाते. ओके, विविध देवतांचा स्त्रोत आहे. ओके, ऋग्वेद. ओके, त्यानंतर सामवेद आपण पाहिलं. सामवेद जो आहे तो यज्ञातील मंत्रांचं गायन करतो, म्हणजे संगीताचा पाया आहे हा. अथर्ववेद, अर्थ थोडक्यात म्हणा, अर्थ म्हणजे काय? तर फायनान्स, बरोबर. म्हणजे जे अथर्ववेद आहे ते जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगतो, हे लक्षात घ्या. ओके, तसेच औषधी वनस्पती, आयुर्वेद आणि यजुर्वेद. यजुर्वेद म्हणजे काय? तर यज्ञविधी आणि जी मंत्र आहेत त्या मंत्रांची जी माहिती आहे, ओके, ती माहिती आपल्याला यजुर्वेदामध्ये मिळून जाते. ओके, हे महत्वाचे पॉईंट आहेत. इथून